तुम्ही साधा शिरा तर नेहमीच बनवत असाल, पण मार्केटमध्ये ताजी अननस आली ना की ही शिऱ्याची रेसिपी ना एकदा नक्की करून बघा. आणि हा शिरा जो आहे ना तो कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर अननसाच्या शिरा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूयात. तर मी ते 1 कप ना जाडा रवा घेतलाय, त्यासोबतच अर्धा कप साखर आणि अर्धा कप साजूक तूप. त्यासोबतच इथे ना 6 ते 7 काजूचे ना असे 2 भागामध्ये काप करून घेतलेत आणि 6 बदाम घेतलेत, त्यांना असं मधून 2 तुकड्यांमध्ये काप करून घेतले, तुम्ही बघू शकताय. आता दुसरीकडे ना इथे मी अननसाचे काप घेतले, तुम्ही बघू शकताय 6 अननसाचे काप घेतलेले. आता हे तुम्ही कमी जास्त करू शकताय, कमी घ्या किंवा जास्त घ्या, काही हरकत नाहीये. फक्त एवढं लक्षात घ्या, अननस घेताना ताजी घेतली तर खूप बरं होऊन जाईल. आणि हे अननसांना जो मधला पोर्शन असतो ना, तुम्हाला दाखवते बघा, हा मधला पोर्शन ना आपल्याला कट करून घ्यायचा. तो हा पोर्शन आपण याच्यामध्ये वापरणार नाही आहोत. तर याला ना असं 2 भागामध्ये मधून कट करून घ्यायचं आणि मग त्याचा ना मधला पोर्शन जो असतो की नाही तो वेगळा करून घ्यायचा. हे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते कसा करायचा आहे. तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल ना तसा तुम्ही त्याला वेगळा करून घेऊ शकताय. तर अशाच पद्धतीनं मी सगळ्या अननसाचे जे मधल्या पोर्शनचा जो काप होता ना तो वेगळा करून घेते. तर हे बघा, सगळ्या अननसांचे ना मी मधला जो भाग होता की नाही, जो कडक असतो तो आपल्याला फक्त वेगळा करून घ्यायचा आहे. तर सगळ्या अननसाचा भाग मी मधला वेगळा करून घेतला. आता ह्याचे ना आपण छोटे छोटे 2 भागांमध्ये फक्त तुकडे करून घ्यायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही जास्त प्रमाणात जर अननसाचा शिरा बनवताय की नाही, म्हणजे 1-2 किलो किंवा जास्त प्रमाणात, तर त्याला जसं आता मी कट केलं की नाही तसंच फक्त त्याच्यामध्ये वापरला तरी चालेल, कारण तो खाताना सुद्धा खूप छान लागतो. आता आपण घरगुती पद्धतीने बनवतोय, जसं की आपल्या मुलांना फार आवडतो, तर असा एखाद तुकडा जर दाताखाली आला ना तर फारच छान लागतो. म्हणून मी ह्याला ना जास्त मोठ्या प्रमाणात कट नाही केलेलं, अगदी बारीक बारीक असं कट करून घेतलंय. आता ह्याला आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये ना एक 3 ते 4 चमचे ना साजूक तूप आपण घालून घेऊयात. तूप गरम झालं की याच्यामध्ये ना आपण जे अननसाचे काप करून घेतलेले ना ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. तर आता ही अननसाचे काप ना अगदी आपल्याला 2 ते 3 मिनिटं फक्त असे ना चांगले परतवून घ्यायचे. त्याला जास्त वेळ भाजायचं नाहीये बरं का, एक 2-3 मिनिटं परतवून घेऊयात. तर हे बघा, 2-3 मिनिटं परतवून झाले ना की याच्यामध्ये ना आपण आता पाणी घालणार आहोत. तर पाणी किती घालायचं, ज्या कपाने मी रवा मोजून घेतलेला ना त्याच कपाने मी ते 2.5 कप आणि अगदी थोडंसं त्याला वरती पाणी घालणार आहे. तर लक्षात घ्या, अननसाचा शिरा जर बनवत असाल ना तर याच्यामध्ये ना तुम्ही दुधाचा अजिबात वापर करू नका, कारण आंबूस पदार्थासोबत दूध कधीच वापरायचं नाही, लक्षात घ्या. तर इथे मी 2 कप पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये मी अजून थोडंसं म्हणजे इतकं 2.5 कप इतकं पाणी घालते, हे लक्षात घ्या. 1 कप रव्यासाठी ना 2 कप पाणी इतकं पुरेसं होतं, पण मी 2.5 कप आणि अगदी त्याला थोडंसं वरती पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला ना हे अननस अगोदर शिजवून घ्यायचेत. त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचे, 2-3 चमचे पाणी वरती जास्त घातले. आणि आता याच्यामध्ये ना मी अगदी थोडासा ना फूड कलर सुद्धा वापरणार आहे. आता फूड कलर ना ऑप्शनल आहे बरं का, नाही वापरला तरी चालेल, पण मी घातलाय कारण मुलांना आवडतं थोडंसं काहीतरी वेगळं असलं तर खायला. तर आता हा फूड कलर याच्यात घातला की परत एकदा त्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आणि फुल गॅसवरती ना याची फक्त 1 उकळी काढून घ्यायची आपल्याला. हे बघा, 1 उकळी आली ना ह्याची की गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि ह्याला ना आपण एक 6 ते 7 मिनिटं ना असं शिजवून घेऊयात. तर आता याला ना मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करून घेते. आणि आता याच गॅसवरती ना आपण मोठी कढई अशी ठेवून देऊयात. गॅसची फ्लेम फुल करायची. ह्याच्यामध्ये आता तूप घालायचे, 2-3 चमचे तूप घालायचं आपल्याला सुरुवातीला. आता या तुपामध्ये ना काजू आणि बदामाचे जे आपण तुकडे घेतलेले ना ते आपण चांगले भाजून घेऊयात. जास्त वेळ नाही, एखाद मिनिट फक्त त्याला चांगले भाजून घ्यायचं. गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची बरं का भाजताना, लक्षात घ्या. आणि आता ह्या सगळ्याला आपण काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपण राहिलेलं जे तूप होतं ना ते सगळं घालून घेऊयात. आता या तुपामध्ये ना आपल्याला जो रवा घेतलेला आपण तो घालायचा आहे. आता या रव्याला ना आपण एकदम चांगलं वास सुटेपर्यंत ना चांगलं भाजून घेऊयात. भाजताना एक गोष्टीची काळजी घ्या, गॅस पूर्ण कमी करायचा आणि कमी गॅसवरती त्याला भाजून घ्यायचं आहे. सोबतच आपण बाजूला जे अननस ठेवलेत की नाही त्याच्यावरती पण लक्ष द्या बरं का, त्याला विसरून जाऊ नका. तर आता आपला रवा सुद्धा चांगला भाजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता रवा चांगला भाजला आहे आपला. ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये ना जे अननसाचं जे पाणी होतं ना ते थोडं थोडं करून घालून घेऊयात. सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचंय. तोंड सांभाळून घ्या बरं का, नाही तर तोंडावर त्याचे शिंतोडे उडू शकतात. अगदी थोडंसं पाणी घातलं की परत थोडंसं पाणी घालायचं. आता याला ना आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. सगळं पाणी एकदम याच्यामध्ये घालू नका, नाहीतर काय होतं याच्यामध्ये ज्या गुठळ्या होतात की नाही त्या गुठळ्या मोडायला आपल्याला परत अवघड पडू शकतं. त्याच्यासाठी एकदम सगळं पाणी घालू नका, अगदी थोडंसं पाणी घालायचं. गुठळ्या थोड्याशा मोडून घ्यायच्या
आणि मग आता याच्यामध्ये ना आपण राहिलेलं पाणी सगळं घालून घेऊयात. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि पाणी आटेपर्यंत फक्त याला आपण शिजवून घेऊयात. तर हे बघा, काही सेकंदात तुम्हाला असं वाटून येईल की याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि आपला रवा शिरा बघू शकता अगदी मोकळा झालेला आहे. आता या स्टेजला ना थोडा एखाद मिनिट आपण त्याला व्यवस्थित चांगलं परतवून घेऊयात आणि याच्यामध्ये ना आता आपण काजू आणि बदामचे जे आपण काप करून जे तळून घेतलेले ना ते याच्यामध्ये आपण आता घालून घेऊयात आणि याला परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करायचं. आणि ह्या स्टेजला आपण जी साखर घेतलेली ना ती साखर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. लक्षात घ्या, तुम्ही कधीही कोणताही शिऱ्याचा प्रकार बनवा, शिऱ्यामध्ये साखर ही नेहमी शेवटीच घालायची. तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ जरी बनवत असाल ना त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या साखर नेहमी शेवटीच घालायची. आता ह्याला ना 1-2 मिनिटाची आपण चांगली दणदणीत अशी वाफ काढून घेऊयात. वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता बाजूला आपलं तूप किती छान सुटलेलं आहे, हो की नाही? बघा आपलं झालं की नाही झटपट असा शिरा तयार. अगदी तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये ह्या शिऱ्याची रेसिपी ना तुम्ही घरी बनवू शकताय. कधी वाटलंच एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे तर असं मऊसूद असं दाणेदार शिरा नक्की करून बघा. तुमच्या मुलांना तुमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडेल. आणि ह्याला आता आपण आता सर्व करून बघूयात. बघू शकता किती सुंदर असा शिरा आपला तयार झालेला. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, मला कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा कशी वाटली रेसिपी. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.